एक काम झालं. दुसरं काम, आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचे. खेकड्यावने आवला दे, एक होत नाही, एकामेकाचा टंगड्या ओढी ती. आता कसे मराठ्याची जाती एक झाली टंगडी धरून आपटी ती. टंगडी धरून ओढीत होती ना, तो म्हणायचे ना मराठ्यांची जात टंगडी धरून ओढी ती. आता कसे टंगडी धरून मराठ्याची जात आपटायला लागली. कशी मजा आली. लीड तोडता तोडता कसा फेस आलता. सोपं नाही भाऊ. तुम्ही मला येडं समजत येत, मला काही येडं समजत येते. मला नाव ठेवले ते नाही, मग त्यांना दुसरं काही सापडत नाही. हा, ते फक्त सोशल मीडियावर लिहिते. मला येडे छगन भुजबळ म्हणतो चौथी नापाशी. मी तुला काय सांगू रे, आता तू माया पुढे मग सांगतो तुला काच का. मला म्हणतोय मी चौथी नापाशी. काही नाव ठेवलेत मला चौथी नापाशी. याला अक्कलच नाही, घटनेचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास नाही, काय ह्याच्यात नाही. हे गावठी ये काही ये. मी गावठी ये आडाणी असून दे, तुला काय करायचं. मी एकदम गेलेली केस. पण मराठ्याला तो आज छाताडावर बसून आरक्षण दिलं का नाही. मी गावठी आहे जाऊ दे, पण मला खुटा उठतो तो एक तुला ठोकल्याला. किती पगार ठोकलाय तुला उपटाना म्हणून तो पडेल पिडेल सगळे ओबीसीचे नेते गोळा केले तरी उपटाना. अरे छगन भुजबळ, मी प्युअर येणार आहे. तो पायावर चलवतो, मी टकुऱ्यावर चलवतो. पण तुला मी गोळ्या खायला लावल्यात का नाही. मी चौथी नापास नाही, मी शाळेतच गेलो नव्हतो, ढोरा माग होतो. पण तुला इंजेक्शनच मायामुळे सुरू झाले. तुला घोटाळ्याचा धाक नाही, जेलला जायचा धाक नाही. मी काय बोलतो सगळ्यात जास्त येऊ धाक आहे तुला. तू किती फजिती चालली. म्हणून सांगतो तुम्हाला मी, तुम्ही फक्त मी ज्या वेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्र याडा झाला. सकाळपासून ते म्हणते बाप संभाजीनगरला भयान गर्दी झाली. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, मी जाहीरपणाने सांगतो तुम्ही आरक्षण द्या. मी 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात घ्यावा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची. मराठवाडा आणि महाराष्ट्रातले विदर्भातल्या कुणबी मराठ्यांची, खानदेशातल्या कुणबी मराठ्यांची ही जर लवखंड ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार आहे ह्या टायमाला. मला चालायला नुसते 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता नेऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची, मग नाही. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायलोय ना मी. तुम्हाला काय सांगायलोय मी, 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ, किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्यात का होणार डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 288 उभा करायचे कोणत्या दिवशी का पाडायचे, या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता तसा बदल नाही. बस.